मध्ये सर्वात प्रथम इथे 2000 पुस्तकाची अभ्यासिका आम्ही तो करणार आहोत, जेणेकरून सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेचा इथे लाभ घेता येईल। दुसरी गोष्ट म्हटलं तर इथे आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम्हाला एक प्राथमिक आरोग्य केंद्र देखील देण्यासाठी आम्ही सेवा देणार आहोत। इथे विद्यार्थ्यांना इंग्लिश स्कूल जे की आपण आपल्या वसमतमध्ये जे काय आहे त्या परभणी नांदेड हायवेच्या पलीकडे सर्व इंग्लिश स्कूल आहेत आणि इथील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना त्या शाळेचा लाभ घेता येणार नाही, कारण बरेचसे आमच्या प्रभागातील जे काही नागरिक आहेत हे रोज करून खाणारे आहेत, त्यांची पगारच 10 ते 15 हजार रुपये आहे। मग बाकीच्या या विद्यार्थ्यांना यांच्या लेकरांनी तिथं शिकू नये का? त्यांच्या खिशाला परवडेल अशी शाळा आहे का? मग या सर्व नागरिकांच्या मुलांना देखील शाळेला परवडेल किंवा अशी फ्री ऑफ कॉस्ट इंग्लिश स्कूल आम्ही आमच्या प्रभागासाठी देत आहोत। वसमत शहरातील बेरोजगारीसाठी मी नाही सांगू शकत, कारण एवढं मोठं आमचं हे नाहीये। आम्ही आमचा जो प्रभाग आहे आम्ही सुरुवातच आमच्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या प्रभागापासून पाहतोय। आमच्या प्रभागातील कोणताही मुलगा बेरोजगार राहणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत। कोणाला त्याच्या शिक्षणाद्वारे त्याचं शिक्षण किती झालंय आणि त्याचं जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटद्वारे त्या जे कोणी असेल त्यांना त्याच्या प्रकारे रोजगार भेटून जाईल याची आम्ही हमी देतो। महिलांसाठी काय करणार? महिलांसाठी आम्ही तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे महिलांसाठी आम्ही काही टेक्सटाईल्स मिल्स असो, काही असे जे आहेत कच्चा रॉ मटेरियल आम्ही आणणार आहोत, त्या कच्चा रॉ मटेरियल पासून बनवणाऱ्या वस्तू असेल। उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर आमच्या वर्गामध्ये बरेचसे अशा लेडीज टेलर काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्यासाठी आम्ही कच्चा रॉ मटेरियल आणणार आहोत आणि कच्च्या रॉ मटेरियलपासून त्याचा पक्का माल तयार करून आम्ही हा एक्सपोर्ट करणार आहोत। त्याद्वारे महिलांना इथे म्हणजे रोजगार मिळणार आहे आणि त्यातून त्यांचं उत्पन्नही चालू होणार आहे। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आम्ही हे सांगतोय, या अगोदर जे काही समजा आम्ही माझ्यापासूनच सांगतोय, मी जसं समजा पाहतोय तसं लोक जे उमेदवार आहेत तेच फक्त एवढंच सांगत होते की आमच्याकडे लक्ष राहू द्या, आमच्याकडे लक्ष राहू द्या। पण लक्ष का बरं राहू द्यायचं? गेल्या 25 वर्षापासून पाहतोय काय चालू आहे प्रभागामध्ये, का म्हणजे काय आपण आपल्या वसमत जर पाहिलं धुळीचं साम्राज्य आपल्या वसमत एवढं तर कुठंच नाहीये। दुकानात जर आपण एखादी गाडी जर गेली तर एवढी धुळी उडते आपल्या वसमतमध्ये तर पाहायचं। आणि कारण आमचा जो प्रभाग आहे हा प्रभाग म्हणजे झेंडा चौक ते मामा चौक जी वसमतची आपली सर्वात मोठी बाजारपेठ, इथे एवढी दमकोंडी होतीये, इथून येण्या जाण्यासाठी देखील सुविधा नाहीये। तर या मार्गावर देखील आम्हाला काम करायचं आहे। असं आम्ही म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तर भरपूरसे असे काम आहेत आम्हाला याच्यावरती करायचं आहे, पण सुरुवात ही आमच्या प्रभागापासून करणार आहोत, जे की वसमतमध्ये एकमेव प्रभाग असेल जिथे या सर्व गोष्टींमध्ये नागरिक आपल्याला त्यांच्याकडूनच तुम्हाला आम्ही काय केलंय त्याच्याबद्दलची माहिती पडत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते तुम्ही कशा प्रकारे सोडणार? प्रभाग क्रमांक 11 साठी आम्ही एक आता आपला पूर्ण सोशल मीडियाद्वारे चालत आहे। आम्ही एक सोशल मीडियावरतीच आम्ही आमचा स्वतःचा एक ॲप केला आहे प्रभाग क्रमांक 11 साठी। त्या ॲपद्वारे नागरिकांना ज्या काही समस्या असतील, कचरा असू द्या, पाणी असू द्या किंवा मग विद्युत लाईट त्याच्याबद्दलच्या समस्या असू द्या, तिथं त्यांचा एक फक्त फोटो काढायचा आणि त्या ॲपवरती अपलोड करायचा। याद्वारे फक्त त्यांनी एवढं जरी केलं तो आम्हाला भेटेल आणि 48 आवर्स म्हणजे 48 तासाच्या आत ती समस्या आम्ही दूर करणार आहोत।